Today we are going to study about haloform reaction. Haloform reaction ही मिथिल कीटोन दाखवतात किंवा acetaldehyde. This reaction given by acetaldehyde methyl ketones. This reaction is given by acetaldehyde methyl ketones and alcohols. Acetaldehyde that is CH3 C double bond OH म्हणजे त्याच्यामध्ये हा CH3 ग्रुप असायला पाहिजे. मिथिल कीटोन मीन्स R C double bond O CH3 या अल्कोहोल. सगळे अल्कोहोल ही रिएक्शन दाखवणार नाही आहेत, पण असे अल्कोहोल की ज्यांचं स्ट्रक्चर CH3 CHOH असं असेल. मग इथे काही असेल R असेल किंवा काही असेल, तर असा अल्कोहोल असेल तर हा हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो की ज्याच्यामध्ये हा CH3 ग्रुप आहे. ओके, सो acetaldehyde methyl ketone and alcohol having this structure are give haloform reaction. हे haloform reaction दाखवतो. आता haloform reaction मध्ये जो प्रॉडक्ट आहे तो haloform आहे. haloform म्हणजे काय तर CHX3 हा काय असणार आहे प्रॉडक्ट. CHCl3 आयदर तयार होऊ शकेल हॅलोफॉर्म रिएक्शन मध्ये, CHCl3 तयार होऊ शकेल, CHI3 तयार होऊ शकेल किंवा प्रॉडक्ट काय असणार आहे CHBr3 तयार होऊ शकेल. मग याच्यामधलं CHCl3 असेल तर CHCl3 ला क्लोरोफॉर्म असं म्हटलं जातं, CHI3 ला आयोडोफॉर्म असं म्हटलं जातं आणि CHBr3 ला ब्रोमोफॉर्म असं म्हटलं जातं. मग हा जो CHI3 आहे फक्त हा आणि हा प्रॉडक्ट म्हणून येलो प्रेसिपिटेट देतो. आयोडोफॉर्म हा याचा आपल्याला येलो प्रेसिपिटेट मिळतो. बाकी क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म जर तयार झाले तर येलो प्रेसिपिटेट मिळत नाही. देयरफॉर तर रिएक्शन कशा पद्धतीने होते बघा. तर ही रिएक्शन करण्यासाठी आपल्याला हॅलोजन आणि NaOH चं मिक्सचर वापरायचं. ही रिएक्शन करण्यासाठी X2 आणि NaOH चं मिक्सचर वापरायचं. तर X2 जो आहे तो X2 जर कंपोजिशन बघितला तर हा 3 मोल आणि NaOH हा 4 मोल वापरायचा. इम्पॉर्टंट आहे, X2 हा 3 मोल वापरला तर NaOH हा 4 मोल वापरायचा. तर रिएक्शन कशा पद्धतीने करायचे हे आपण बघूया आणि थोडक्यात या रिएक्शनचं मेकॅनिझम बघूया. सी R C डबल बॉन्ड O CH3 हा जर आपण मिथिल कीटोन घेतला प्लस हायपोआयोडाइड दॅट इज सोडियम हायपोआयोडाइड जो इन सितू मीडियम मध्ये फ्रेश बनवला जातो, आणि याला इन सितू मीडियम मध्ये बनवण्यासाठी NaOH आणि आयोडीनचं मिक्सचर घेतलं जातं. प्लस NaOH आणि आयोडीन प्लस NaOH आणि आयोडीन on heating. So this is known as sodium hypoiodide converted into. आता हा जो आहे RC डबल बॉन्ड O इथं आपण काय वापरलाय NaOH. सो बेस वापरल्यामुळे ह्याचं कन्वर्जन होणार आहे RC डबल बॉन्ड ONA RC डबल बॉन्ड ONA प्लस CHI3 that is आयोडोफॉर्म. त्या आयोडोफॉर्मचा येलो प्रेसिपिटेट मिळतो CHI3 आयोडोफॉर्मचा
चा येलो प्रेसिपिटेट मिळतो प्लस NaOH हा बाय प्रोडक्ट NaOH हा इथं बाय प्रोडक्ट असणार आहे. तर या पद्धतीने ही रिएक्शन मिळणार आहे. तर या ऍक्च्युली या रिएक्शनचं मेकॅनिझम आपण थोडक्यात बघूया की मेकॅनिझमनुसार प्रॉडक्ट कसा फॉर्म करायचा आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हा जो CH3 आहे ह्या CH3 चे कन्वर्जन जर इथं आयोडीन वापरलं तर CHI3 मध्ये होतं. CH3 चे कन्वर्जन CHI3 मध्ये होतं. एवढंच याच्यामध्ये करायचं आहे. थोडक्यात या रिएक्शनचं मेकॅनिझम कशा पद्धतीने येतं बघा. R C डबल बॉन्ड O CH3. आता याच्यामध्ये हा जो कार्बन आहे हा कार्बन ह्याला आपण अल्फा कार्बन म्हणणार आणि ह्या अल्फा कार्बनला जोडलेले हे जे 3 हायड्रोजन आहेत त्या 3 हायड्रोजनला आपण म्हणणार अल्फा हायड्रोजन. अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन. मग या ठिकाणी असणारे फक्त अल्फा हायड्रोजन काय करायचे आहे, रिमूव्ह करायचे आहेत आणि अल्फा हायड्रोजनच्या ठिकाणी हॅलोजन अटम अटॅच करायचे. मग त्यासाठी हा जो अल्फा हायड्रोजन आहे तो एक अल्फा हायड्रोजन आपण बाहेर काढूया. इथं आपण घेतला CH2H, एक अल्फा हायड्रोजन आपण बाहेर काढला. इथं एक अल्फा हायड्रोजन आपण बाहेर काढून घेतला प्लस NaOH चा पहिला मोल इथं वापरायचा. NaOH मीन्स या OH मायनस. मग हा जो अल्फा हायड्रोजन आहे हा अल्फा हायड्रोजन ऍसिडिक नेचरचा असतो. अल्फा हायड्रोजन हा ऍसिडिक नेचरचा असतो. देअरफॉर हा काय करतो, आपल्याकडे प्रेझेंट असणारी ही इलेक्ट्रॉन पेअर ह्या कार्बनला देतो आणि हा जो प्रोटॉन आहे हा प्रोटॉन हा OH मायनस आयन खेचून घेतो. देअरफॉर याचं कन्वर्जन असं होणार बघा, R C डबल बॉन्ड O CH2 आणि हा कार्बन वरती चार्ज येणार मायनस. म्हणजे इथं तयार झाला कार्बॅनियॉन. इथं तयार झाला कार्बॅनियॉन प्लस X2. म्हणजे जर सपोज आपण आयोडीन वापरला असेल तर I2 येणार. इथं आपण घेतला जनरल फॉर्म मध्ये X2. इथं बघा ही इलेक्ट्रॉन पेअर ह्याच्यावरती शिफ्ट झाली, ह्याच्यावरती चार्ज डेल्टा प्लस, ह्याच्यावरती चार्ज डेल्टा मायनस. मग हा जो प्लस आहे तो प्लस हॅलोजन इथं येतो. मग ह्याचं कन्वर्जन होणार. इथं मायनस X मायनस हा इथून बाहेर पडला, हा X मायनस बाहेर पडला आणि हा X जो आहे तो इथं जोडायचा. सो याचं कन्वर्जन झालं. इथे घेऊयात आपण R C डबल बॉन्ड O CH2X. R C डबल बॉन्ड O CH2X. तर राहिलेले जे 2 मोल्स आहेत NaOH चे ते वापरायचे. NaOH दॅट मीन्स 2OH मायनस. आता इथं बघा हे 2 अल्फा हायड्रोजन अजून शिल्लक असलेले दोन्ही अल्फा हायड्रोजन काढून टाकायचे. सो हे 2 OH मायनस 2 H प्लस खेचून घेतात आणि H च्या ऐवजी इथं काय येणार 2X येणार. पुन्हा 2X2 वापरायचे. सो 2X इथं आले. गेट कन्वर्टेड इनटू R C डबल बॉन्ड O CX3. 2H2 निघून गेले त्याऐवजी 2X2 इथं वापरले. सो R C डबल बॉन्ड O CX3. आता इथं ह्याच्यामध्ये रिअरेंजमेंट काय होणार आहे, पुन्हा NaOH चा जो राहिलेला मोल आहे आपण 4 मोल NaOH वापरला, त्यापैकी एक इथं वापरला, 2 इथं वापरले, एक शिल्लक राहिलाय तो एक NaOH चा मोल इथे घ्यायचा बाय युजिंग NaOH. आता इथे काय होणार बघा, हा जो म्हणजे तो OH मायनस ही जे डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाल्यानंतर कार्बन वरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला की हा OH मायनस आहे तो कार्बनला जोडला जातो आणि इथून हा बॉन्ड असा शिफ्ट होतो आणि हा बॉन्ड इथं ब्रेक झाला की CH3 मायनस चार्ज घेऊन कार्बन इथून रिमूव्ह झाला. आधी एवढं बघा काय काय होणार इथं R C देन हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O मध्ये कन्वर्ट केला की इथं मायनस चार्ज येणार. पुन्हा हा मायनस चार्ज इथं शिफ्ट केला जातो. हा OH इथं जोडला, हा OH इथं जोडला, देन हा इथून बाहेर पडला CH3
याच्यावरती चार्ज आला मायनस, इथं कार्बनवरती चार्ज असेल प्लस. पुढे काय होणार बघा, हा जो मायनस चार्ज आहे म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर, ही इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा इथं शिफ्ट केली, पुन्हा शिफ्ट केल्यानंतर इथे डबल बॉन्ड येणार, हा प्लस चार्ज आणि हा मायनस चार्ज आहे तो निघून जाणार. म्हणजे इथे थोडक्यात काय करायचंय, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट करायचा, हा OH इथं जोडायचा, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा आणि पुन्हा हे इलेक्ट्रॉन पुन्हा होते तसे शिफ्ट करायचे. म्हणजे एकूणच काय, हा बॉन्ड ब्रेक केला आणि हा OH इथं जोडला. सो इथे तयार झाला RC डबल बॉन्ड O OH म्हणजे ऍसिड प्लस CH3 प्लस CH3 मायनस. ओके, देन इथे काय होणार बघा, हा जो H आहे तो H हा एक्सट्रॅक्ट करून घेतो, देन गेट कन्वर्टेड इनटू R C डबल बॉन्ड O मायनस, H प्लस इथून निघून गेला, प्लस CHX3 that is iodophore, that is haloform. आणि इथं O मायनस आहे, आपण NaOH वापरला, तिथला Na प्लस आणि इथे येणार. सो इथे तयार झाला हा ONa मायनस आणि प्लस, तर तयार झाला हा सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बोक्झाइलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बोक्झाइलिक ऍसिड. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणारा जर अल्कोहोल घेतला, या OH अल्कोहोल घेतला तर याची रिएक्शन कशा पद्धतीने येते हे आपण थोडक्यात बघूया. सिया सपोज इथे आपण घेतला हा CH3, CH हा CH3 आणि हा OH, इथे आपण काही जोडू शकतो, फक्त एक मिथिल ग्रुप परमनंट पाहिजे. तर हा अल्कोहोल आहे सेकंडरी अल्कोहोल. तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट कोणता मिळणार आहे, CH3 C डबल बॉन्ड O CH3 that is ketone. मग कीटोनची फर्दर रिएक्शन आपण आता बघितली त्या पद्धतीने करायची आहे, दॅट इज X2 आणि NaOH. इथं प्रॉडक्ट काय काय मिळतील बघा, इथून ब्रेक केला CH3 C डबल बॉन्ड O ONa प्लस CHX3 plus NaOH plus NaOH. Okay, so this is about haloform reaction.